एप्स्टीन फाइल्स मधील लैंगिक विकृती कशी आणि धोकादायक आहे ते. एप्स्टीन फाइल्स मधील लैंगिक विकृती किती आणि कशी धोकादायक आहे याचा अदमास सामान्य माणसांना येणं सहज सुलभ नाही. बाल लैंगिक शोषण किती वाईट आणि अमानुष असू शकतं याचा अंदाज यावा या एकमात्र हेतूने हा व्हिडिओ. रेड लाईट डायरीज गोहर या पुस्तकाच्या आधारे ही माहिती आहे. रेड लाईट एरियातला सर्वात जीवघेणा आणि किळसवाणा प्रकार म्हणजे चाइल्ड प्रॉस्टिट्यूट. ज्या वयात खेळायचं, बागडायचं असतं, फुलायचं असतं, वाढायचं असतं आणि आईच्या कुशीत झोपायचं असतं, त्या वयात रासवट पुरुषांसोबत झोपायचं, त्यांचे वखवकलेले स्पर्श सहन करायचे हे मानवतेच्या विरुद्ध आहेत. शोषणाचा हा एक अत्युच्च बिंदू होय. एक काळ होता जेव्हा 20च्या आसपासच्या मुलीचं जास्त करून लाईन मध्ये असायच्या. मात्र दिवस वेगाने बदलत गेले. वासनेच्या श्वापदावर विकृती स्वार झाली आणि धंद्यातल्या बाईचं वय वेगाने खाली येत गेलं. सभ्यता, मानवता, लज्जा सर्वांचे आलेखही उतरत गेले. उरले ते फक्त घाणेरडे, विकृत असलेले पुरुष आणि त्यांना हवी असणारी उपभोग व्यक्ती, कोणत्याही वयाची, कोणत्याही देहातली. झरीनची केस प्रतिनिधी म्हणली जावी अशापैकी एक. काही महिन्यांपूर्वी तिच्या मृत्यूची वंदता कानी आली होती. झरीन मूळची बांगलादेशची. तिच्यावर 8 वर्षांची असताना बलात्कार झालेला. घरच्या कर्मठ मंडळींनी तिला समजून घेण्याऐवजी तिचा जाच सुरू केला. ती पळून गेली आणि नको त्या माणसाच्या हाती लागली. त्याने तिला आधी पश्चिम मिदानपूर मधील आपल्या शेतात ठेवले, नंतर काही दिवसांनी सोनगाचीत विकले. त्यानंतर तिच्यासोबत जे घडले त्यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही. कित्येकांना ही अतिशयोक्ती आणि अंतरंजित बाब वाटू शकेल. इतकं भयंकर आयुष्य तिच्या वाट्याला आलं. चाइल्ड सेक्स वर्कर्स हा काही लोकांना खयाली पुलाव वाटू शकतो, कारण त्यांच्या डोळ्याला झापडेच तशी लावलेली असतात. ते तरी काय करणार. अवघ्या काहीशे रुपयात या चिमुरड्यांना विकलं जातात. गरिबीपासून ते अनैतिक संततीपर्यंत अनेक प्रश्नांनी ग्रासलेली लोक आपल्या पोटच्या गोळ्यांना दलालांच्या हातात सोपवतात. जेव्हा या मुलींच्या आयुष्याचा नरक होतो तेव्हा त्यांच्या समवयीन मुली आपल्या मैत्रिणींसमवेत खेळणे खेळत असतात. आईच्या मांडीवर लढीवाळपणे झोपी जात असतात. ओसरीतल्या अंगणात फेर धरत असतात, तर कधी आपल्या वडिलांचा बोट पकडून फेरफटका मारत असतात. यांना मात्र निर्वस्त्र व्हायला लागतं. जिचं खेळण्याचं, बागडण्याचं वय असतं तिच्या निरागस कोवळ्या देहाशी नराधम अश्लाघ्य खेळ खेळत असतात. अगदी सुरुवातीला या मुली आरडाओरड करतात, पण त्यांचा आवाज तो किती आणि त्यांचा किती जोर असणार. एका मुठीत त्यांचा कंठ दाबला जातो. या मुलींच्या वाट्याला जे भोग येतात ते जगातल्या कुठल्याही बालिकेच्या नशिबी कधीही न येऊ. आज घडीला मेट्रो सिटीजनसह देशातील प्रमुख महानगरे व जवळपासच्या प्रत्येक राज्यातील मोठ्या शहरात चाइल्ड सेक्स वर्कर्स आढळतात. हा वासना विकार फोफवण्याचं आणखीन एक कारण म्हणजे संकटकाळी या मुलींना लपवणं सोपं जातं. पोटमाळा, लोखंडी संदुका, लाकडी कपाटे, अलमारी, पाण्याच्या टाकी यात त्यांना दडवलं जातं. त्यांच्या हातावर टिकवला जाणारा कमाईतला हिस्सा प्रौढ वेश्येच्या मानाने अर्थही नसतो. शिवाय त्यांच्या डिमांडही फारशा नसतात. त्यांना मागणीही बऱ्यापैकी असल्याने रिस्क पत्करून पोलीस यंत्रणांना रितसर मॅनेज करून त्यांना ठेवलं जातं. चाइल्ड सेक्स वर्कर्स म्हणजेच बाल वेश्यांचा कारभार वाढीस लागण्यात इंटरनेटचा आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा हातभार खूप मोठा आहे. जसजसं इंटरनेटचं जाळं वाढत गेलं तसतसा पॉर्नचा विळखा घट्ट होत गेला. विविध कॅटेगरीचे पॉर्न प्रचलित झाले. त्यात चाइल्ड पॉर्नोग्राफीचं वेळ वाढत गेलं. त्यातून बालकांचे, बालिकांचे शोषण जोमात आले. त्याची पुढची पायरी म्हणजे लहान मुलींना धंद्यात आणलं जाऊ लागले. थायलंड, इंडोनेशियात याने बाळसे धरले आणि जगभरात त्याचा द्रुत गतीने प्रसार झाला. आता आपल्या देशातील छोट्या मोठ्या शहरातही कोडवर्डद्वारे या मुलींचा पुरवठा केला जातो. यातूनच पुढे जाऊन ग्राहकाचे या मुलींमधील स्वारस्य संपू नये म्हणून नवनवे फंडे यातून जन्माला आले. त्यापैकी एक म्हणजे मुलींसाठीचा ड्रग्ज वापर. श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश मार्गे पश्चिम बंगाल आणि तिथून आपल्या देशातील सर्व मेट्रो शहरातल्या वेश्यावस्तीतही हे खूळ आले. छोट्या शहरातही याची कीर्ती पसरलेली आहे. या प्रकाराला कायद्याच्या चौकटीत अडकवणं कठीण आहे. मात्र मनात आणलं तर यासाठी सश्रम कारागृहाची हवा खाऊ घालता येते. पण मूळ दुखणंच इतकं गुंतागुंतीचं आणि जुनं होऊन गेले की आता त्याला जळवा लागलाय. पोलिसांनी धाड टाकल्यास काही ठिकाणी अड्डेवाल्या मालकीनच या मुली आपल्या नातलगाच्या असल्याच्या बतावणी करतात. चिरीमिरी हातात ठेवली जाते. काही दिवस पोरींची अदलाबदली होते. वातावरण शांत झाले की नव्या दमाने मुलींची घर वापसी होते. यामुळे मुलींचा ठाव ठिकाणा लागणं गुंतागुंतीचं होऊन जातं.
मुली थोड्या जुन्या झाल्या, किंचित मोठ्या झाल्या की त्यांच्या अंगावर विशिष्ट गोलाई यावी म्हणून त्यांना गोळ्या आणि इंजेक्शन देण्यास सुरुवात होते. यात प्रामुख्याने काही विशिष्ट स्टिरॉइड्सचा वापर होतो, समावेश होतो. या चिमुरड्या मुलींना जो शारीरिक ताण सोसावा लागतो तो वेदनेच्या आणि शब्दांच्या पलीकडचा असतो. या औषधांनी त्यांना तात्पुरता आराम मिळतो, अंगाचा शिणवटा जातो, अंग हलकं होतं, जोडीला रंगबिरंगी कपड्या लत्ताचे आणि खेळणीचे आमिष दाखवले जाते. या अल्पवयीन, अज्ञानी, अल्पशिक्षित मुलींना टॉनिकच्या गोंडस नावाखाली या गोळ्या हातावर ठेवल्या जातात. गोळ्या खाल्ल्या नाहीत तर त्यांची उपासमार केली जाते, वेळेप्रसंगी मारहाण देखील होते. या गोळ्या कशासाठी दिल्या जात आहेत हे त्या मुलींना सांगितलं जात नाही. मुली आधी जबरदस्तीने, मग गरजेपोटी अखेरीस एडिक्ट होऊन त्या औषधाच्या आहारी जातात. या औषधांमुळे त्यांच्या अंगावर सूज येते, वक्षभाग आणि मांड्या फुगीर होतात. चेहऱ्यावरचा कोवळेपणा जाऊन तिथे रासवटपणा येतो, मात्र त्यांच्या हाडांची वेगाने झीज होते. दिल्यावर त्यांची अवस्था कशी होत असेल याची कल्पना न केलेली बरी.